वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. वाणिज्य शाखेचा हा विषय आहे. यामधील प्रकरण क्रमांक 6 व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सोडवत आहोत. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. यापूर्वीची 5 प्रकरणं आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं पाहायची असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. क्रमाने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. चला पाहूया व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्नांची उत्तरं. या प्रकरणावर एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेता येणं शक्य नाही म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवले, दुसऱ्या भागामध्ये 4 आणि 5, तिसऱ्या भागामध्ये 6वा आणि 7वा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. यापूर्वीचे 2 भाग पाहायचे असतील तर चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. चला तर पाहूया 6वा आणि 7वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्न सोडवा. 1. ग्राहकांप्रती व्यवसाय संघटनांची सामाजिक जबाबदारी कोणती आहे? 2. समाजाप्रती असणाऱ्या विविध सामाजिक जबाबदाऱ्या सांगा. 3. गुंतवणूकदारांप्रती व्यवसाय संघटनांच्या असणाऱ्या जबाबदारीचे वर्णन करा. 4. व्यवसाय नीतिशास्त्राच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा. 5. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे काय? या 5 प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. क्रमांक 1. ग्राहकांप्रती व्यवसाय संघटनांची सामाजिक जबाबदारी कोणती आहे? उत्तर. ग्राहकांप्रती सामाजिक जबाबदाऱ्या एकूण 10 मुद्दे आहेत. जर 4 गुणांना प्रश्न आला तर 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचं, 8 गुणांना आला तर 8 मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचं. म्हणजे 1 गुण 1 मुद्दा असा हिशेब ठेवायचा. पण आता आपण इथे 10 मुद्द्यांचा विचार करू किंवा त्याचं विश्लेषण करूया. 1. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन. 2. योग्य किंमत. 3. ग्राहकांची सुरक्षितता. 4. जाहिरातीमधील प्रामाणिकपणा. 5. विक्रोत्तर सेवा. 6. संशोधन व विकास. 7. मालाचा नियमित पुरवठा. 8. तक्रारींची दखल. 9. प्रशिक्षण. 10. ग्राहकांचे शोषण टाळणे. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया. क्रमांक 1. उत्कृष्ट किंवा चांगल्या दर्जाचे उत्पादन. व्यवसाय व्यवस्थापनाची ही जबाबदारी असते की त्यांनी चांगल्या दर्जाच्याच वस्तूंची निर्मिती करावी व त्यासाठी प्रत्येक उद्योग संस्थेत दर्जा नियंत्रण विभाग असणे आवश्यक आहे. कमी प्रतीच्या व निकृष्ट दर्जाच्या वस्तू बाजूला काढल्या पाहिजेत. दर्जा नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय मानक संस्था ISO कार्य करते. त्यामुळे ग्राहकांना वस्तूच्या दर्जाविषयी खात्री पटते. 2. योग्य किंमत. प्रत्येक व्यवसाय संस्थेने आपल्या वस्तूची योग्य व रास्त किंमत आकारणे आवश्यक असते. मालाच्या संवेष्टनावर सर्व कर समाविष्ट जास्तीत जास्त किरकोळ विक्रीची किंमत MRP छापणे आवश्यक असते. किरकोळ विक्रेत्याने त्यापेक्षा जास्त किंमत ग्राहकांकडून घेऊ नये. 3. ग्राहकांची सुरक्षितता. व्यवसाय संस्थेने असुरक्षित वस्तूंची कधीही विक्री करू नये कारण त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर आणि जीवितावर विपरीत परिणाम होऊ शकतो. क्रमांक 4. जाहिरातीमधील प्रामाणिकपणा. जाहिरातीमुळे माहितीचे प्रकटीकरण होते. वस्तूबद्दलची वैशिष्ट्ये व फायदे समजतात. त्यामुळे व्यवसाय संस्थेने दिशाभूल करणारी, चुकीची, असांस्कृतिक, असभ्य जाहिरात करू नये. व्यवसाय संस्थेने केलेल्या प्रांजळ व प्रामाणिक जाहिरातींचे कायम कौतुक होते. 5. विक्रोत्तर सेवा. व्यवसाय संस्थेने वस्तूंच्या विक्रीनंतर ग्राहकांना कार्यक्षम व परिणामकारक विक्रोत्तर सेवा पुरवणे आवश्यक असते. त्यामुळे ग्राहकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतात. क्रमांक 6. संशोधन व विकास. व्यवसाय संस्थेने वस्तूचा दर्जा सुधारण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडीशी अनुरूप संशोधन व विकास कार्य सतत चालू ठेवणे आवश्यक असते. वस्तूवर वस्तूचा दर्जा स्पष्ट करणारी मानके जसे BIS, ॲगमार्क छापणे आवश्यक आहे. 7. मालाचा नियमित पुरवठा. व्यवसाय संस्थेने आपल्या वस्तू व सेवांचा ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणे आवश्यक असते. बेकायदेशीर साठा करून, काळाबाजार करून बाजारपेठेत मालाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये. 8. तक्रारींची दखल.
व्यवसाय संस्थेने ग्राहकांच्या शंका, अडचणी व तक्रारींची त्वरित दखल घेणे व त्यावर त्वरित सुयोग्य अंमलबजावणी करणे आवश्यक असते. 9. प्रशिक्षण. व्यवसाय संस्थेने आपल्या ग्राहकांसाठी मोफत किंवा अगदी नाममात्र शुल्क आकारून ग्राहक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले पाहिजेत. 10. ग्राहकांचे शोषण टाळणे. व्यवसाय संस्थेने ग्राहकांचे शोषण करणाऱ्या अन्यायकारी व्यापारी प्रथा कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. तसेच ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मक्तेदारीयुक्त स्पर्धासुद्धा टाळल्या पाहिजेत. प्रश्न दुसरा. समाजाप्रती असणाऱ्या विविध सामाजिक जबाबदाऱ्या सांगा. उत्तर. समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या. 1. पर्यावरणाचे संरक्षण. 2. संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर. 3. दुर्बल घटकांसाठी आरक्षण. 4. मागासलेल्या भागांचा विकास. 5. समाज विघातक कृत्यांना विरोध. 6. आर्थिक मदत. 7. अतिदाट गर्दी रोखावी. 8. रोजगार निर्मिती. क्रमांक 1. पर्यावरणाचे संरक्षण. अलीकडील काळामध्ये प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. वाढते उद्योगधंदे, रासायनिक प्रकल्प, सिमेंट उद्योग इत्यादीमुळे हवेच्या व पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. व्यवसाय संस्थांनी हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. 2. संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर. व्यवसाय संस्थांनी उपलब्ध नैसर्गिक संसाधने जसे पाणी, इंधन, जमीन यांचा पर्याप्त व कार्यक्षम उपयोग करणे आवश्यक आहे. 3. दुर्बल घटकांसाठी आरक्षण. व्यवसाय संस्थांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी काही जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे. गरीब घटकांना आर्थिक मदतीची अपेक्षा असते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यवसाय संस्थांनी प्रयत्न करावेत. 4. मागासलेल्या भागांचा विकास. व्यवसाय संस्थांनी देशाच्या समतोल विकासासाठी सहकार्य करावे. विशेष करून ग्रामीण व अविकसित भागांमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करून तेथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल व ग्रामीण भागाच्या विकासाला मदत होईल. क्रमांक 5. समाजविघातक कृत्यांना विरोध. व्यवसाय संस्थांनी कटाक्षाने समाजविघातक हालचाली व कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये. त्याचे समाजावर दुष्परिणाम होत असतात. समाजविघातक कुठल्याही संस्थेला, संघटनेला किंवा कार्यक्रमाला आर्थिक मदत देऊ नये. जसे बेकायदेशीर आयात म्हणजे स्मगलिंग, दहशतवादी लोकांचे गट, लाचखोर सरकारी अधिकारी यांची संगत व्यवसाय संघटनांनी टाळली पाहिजे. गुन्हेगारी व दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मदत करू नये. शासकीय लोकांना लाच देणे टाळावे. 6. आर्थिक मदत. व्यवसाय संस्थांनी समाजातील विविध समाजोपयोगी कार्यक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदत करावी. जसे रक्तदान, वंचितांना शिक्षण, भुकेल्यांना अन्नदान, तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहीम, ध्वनी प्रदूषण विरोधी मोहीम इत्यादी कार्यक्रमांना देणगी द्यावी. 7. अतिदाट गर्दी रोखावी. व्यवसाय संस्थांनी शहरांमध्ये होणारे उद्योगांचे केंद्रीकरण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उद्योग हे शासनाने निश्चित केलेल्या उद्योग क्षेत्रामध्ये स्थापन करावेत. शहरी वस्त्यांमध्ये असू नये. त्यामुळे शहरी वस्त्यांवरील दुष्परिणाम टाळले जातील. 8. रोजगार निर्मिती. व्यवसाय संस्थांनी व्यवसाय विस्तारीकरण व व्यवसाय विभाजनासारख्या धोरणाद्वारे समाजातील विविध घटकांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण कराव्यात. त्यामुळे सरकारसमोरील बेरोजगारी ही ज्वलंत समस्या सोडवण्यास मदत होऊ शकेल व दारिद्र्याचे निर्मूलन होईल. प्रश्न क्रमांक 3. गुंतवणूकदारांप्रती व्यवसाय संघटनांच्या असणाऱ्या जबाबदारीचे वर्णन करा. व्यवसायाच्या गुंतवणूकदारांप्रती जबाबदाऱ्या. सभांचे योग्य नियोजन, गुंतवणुकीवर मोबदला, तक्रारी हाताळणे, पारदर्शकता राखणे, माहिती योग्य रीतीने प्रकट करणे, प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण आता करूया. क्रमांक 1. सभांचे योग्य नियमन. व्यवसाय संस्थेने व्यवसायासंबंधी विशेषतः गुंतवणुकीबाबत माहिती देण्यासाठी गुंतवणूकदारांच्या ठराविक कालावधीनंतर सभा बोलवल्या पाहिजेत. त्या सभांमध्ये खरे व वास्तव चित्र गुंतवणूकदारांसमोर मांडले पाहिजे. आर्थिक संकटाच्या वेळी गुंतवणूकदारांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. आर्थिक समस्या कोणत्या कारणाने निर्माण झाल्या व त्या आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना दिली पाहिजे. क्रमांक 2. गुंतवणुकीवर मोबदला. व्यवसाय संस्थेने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा नियमितपणे देणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांच्या मनामध्ये योग्य परतावा मिळण्याबाबत, गुंतवणूक सुरक्षेबाबत
व आम्ही व्यवसायाचा विस्तार किंवा वृद्धी करीत आहोत या बाबतीत खात्री निर्माण केली पाहिजे. 3. तक्रारी हाताळणे. व्यवसाय संस्थेने जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची योग्य दखल घेतली पाहिजे. त्यासाठी परिणामकारक कार्यपद्धती अवलंबली पाहिजे. 4. पारदर्शकता राखणे. व्यवसायामध्ये गुंतवणूकदार व्यवसायाची दीर्घकालीन भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी व व्यवसाय खेळते भांडवल मिळावे यासाठी गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे व्यवसाय संस्थेने आर्थिक कारभारामध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. 5. माहिती योग्य रीतीने प्रकट करणे. गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याची माहिती पटवण्यासाठी तसेच त्यांनी भविष्यामध्ये अधिक गुंतवणूक करावी असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी व्यवसाय संस्थेने संपूर्ण वस्तुस्थितीवर आधारित माहिती गुंतवणूकदारांना पुरवली पाहिजे. त्यांना नियमितपणे अहवाल, परिपत्रके, नफा तोटा पत्रके इत्यादी निवेदने पाठवली पाहिजेत. 6. प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. व्यवसाय संस्थेने मजबूत आर्थिक स्थिती, कर्जफेडीची क्षमता, स्वतःचा नावलौकिक राखणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायाने संशोधन व विकास कार्यक्रम, नवकल्पना व विस्तार यावर भर देणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4. व्यवसाय नीतिशास्त्राच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा. व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आचारसंहिता, नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित, सामाजिक गटांना संरक्षण देणे, मूलभूत आराखडा प्रदान करणे, स्वयंस्फूर्ती, शिक्षण व मार्गदर्शनाची गरज, संबंधित संज्ञा, संकल्पना, नवीन संज्ञा या मुद्द्यांचं स्पष्टीकरण किंवा वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण आपण पाहूया. क्रमांक 1. आचारसंहिता. व्यवसाय नीतिशास्त्र ही एक आचारसंहिता आहे जी प्रत्येक व्यावसायिकाने पाळली पाहिजे. या संहितेमध्ये व्यावसायिकाने काय करावे, काय करू नये याचे वर्णन असते. 2. नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित. व्यवसाय नीतिशास्त्र हे नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित असते व त्यामध्ये स्वयंनियंत्रण, ग्राहक संरक्षण, सामाजिक कल्याण, शोषणविरहित समाज इत्यादी बाबींचा समावेश होतो. 3. सामाजिक गटांना संरक्षण देणे. व्यवसाय नीतिशास्त्र समाजातील विविध घटकांना संरक्षण देते, जसे ग्राहक, कर्मचारी, छोटे व्यावसायिक, शासन, भागधारक, धनको इत्यादी. 4. मूलभूत आराखडा प्रदान करणे. व्यवसाय नीतिशास्त्र व्यवसायांना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कायदेशीर व इतर मर्यादा घालून देते. या चौकटीत राहूनच त्यांनी व्यावसायिक कृती केल्या पाहिजेत. 5. स्वयंस्फूर्ती. व्यावसायिक स्वतःहून या नीतिशास्त्रातील संहितेचे बंधन घालून घेत असतो व ते असावे, कायद्याने लादलेले नसावे. 6. शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज. व्यावसायिकाला नीतिशास्त्राचा परिचय करून देण्यापूर्वी योग्य ते शिक्षण व हे का स्वीकारावे याचे सुयोग्य मार्गदर्शन झाले पाहिजे. तो स्वतः यासाठी प्रेरित झाला पाहिजे. 7. संबंधित संज्ञा किंवा संकल्पना. व्यवसायापरत्वे व्यवसाय नीतिशास्त्रात संहिता, व्यवसाय ते व्यवसाय, देश ते अन्य देश यानुसार काही प्रमाणात बदल होतो. एका देशात जे चांगले मानले जाते तेच दुसऱ्या देशात चांगले मानले जाईलच असे नाही. 8. नवीन संज्ञा. व्यवसाय नीतिशास्त्र ही अलीकडील काळामध्ये नव्याने निर्माण झालेली संकल्पना आहे. तिची काटेकोर अंमलबजावणी विकसित देशांमध्ये होताना आपणास दिसते, परंतु विकसनशील व अविकसित देशांमध्ये तितक्याच प्रमाणात कटाक्षाने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. प्रश्न 5. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे काय? उत्तर. अर्थ. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अलीकडील काळातील व सर्वांना नवीन अशी व्यवस्थापकीय जबाबदारी आहे. त्याचा समाज जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. ही संज्ञा किंवा संकल्पना स्वयंनियंत्रित प्रतिमा नसून जागतिक कल्पना आहे. ही कल्पना कंपनीला सामाजिकदृष्ट्या जबाबदार व उत्तरदायी बनवते. तिचे हे उत्तरदायित्व स्वतःसाठी, भागधारकांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी असते. सामाजिक जबाबदारीचे पालन करताना ती समाजाच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत अतिशय जागरूक राहते. व्याख्या. संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना च्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांबरोबर संवाद साधतात. 1. कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 कंपन्या सामाजिक जबाबदारी धोरण नियम 2014 नुसार ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 1,500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त
किंवा 1,000 कोटी रुपये वा त्यापेक्षा जास्त उलाढाल आहे किंवा निव्वळ नफा एका आर्थिक वर्षामध्ये 15 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा कंपनीच्या संचालकांनी कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक करण्यात आले आहे. 2. मंडळाच्या अहवालात CSR कमिटीची रचना जाहीर करणे आवश्यक आहे. 3. सामाजिक धोरणाचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. तसेच CSR समितीमध्ये 4 संचालक असतात. वर्षातून किमान 2 सभा होणे आवश्यक असते. या सभेमध्ये कार्ये, धोरण यावर चर्चा होऊन औपचारिक धोरण ठरवले जाते. 4. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. उपासमारी किंवा भूक, दारिद्र्य व कुपोषण यांच्या निर्मूलनासाठी कार्य करणे तसेच आरोग्य व सफाईकडे लक्ष देणे. 2. शिक्षणाला उत्तेजन देणे व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे. लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. 3. बालमृत्यूदर कमी करणे व मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अल्प खर्चात औषधांचा पुरवठा करणे. 4. शाश्वत किंवा टिकाऊ किंवा कायमस्वरूपी पर्यावरणाची खात्री देणे. पर्यावरणाचे संतुलन, दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, कृषी व जंगल संवर्धन, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि जमीन, हवा व पाणी यांचा योग्य दर्जा राखणे. 5. व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी. 5. दंडात्मक कारवाई. सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करणाऱ्यास शिक्षा असा दंड 50,000 रुपयापेक्षा कमी नसतो. कर्तव्य पूर्ण न केल्यास 25 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. अशी चूक ज्या अधिकाऱ्याकडून झाली त्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच 50,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. हा दंड 5 लाख रुपयापर्यंत वाढून दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा दीर्घोत्तरी प्रश्न असतो, म्हणजे प्रश्नांचं उत्तर सविस्तर लिहायचं असतं. विशेषतः 8 गुणांच्यासाठी यातील प्रश्न येतात. 1. कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. 2. सामाजिक जबाबदारी या संज्ञेची व्याख्या लिहा आणि सामाजिक जबाबदारीची काय गरज आहे ते सांगा. 3. समाजाप्रती मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या व्यवसाय घटकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगा. 4. गुंतवणूकदारांप्रती व शासनाप्रती व्यवसायाच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण पाहूया. 1. कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. उत्तर. कर्मचाऱ्यांप्रती जबाबदाऱ्या: 1. नोकरीची सुरक्षितता. 2. योग्य मोबदला. 3. आरोग्य व सुरक्षितता उपाय. 4. कामाची सुयोग्य स्थिती. 5. कामगार संघटनांना मान्यता. 6. शिक्षण व प्रशिक्षण. 7. कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग. 8. बढती व करिअर संधी. 9. योग्य तक्रार निवारण पद्धती. 10. इतर. क्रमांक 1. नोकरीची सुरक्षितता. व्यवसाय संस्थेची ही जबाबदारी असते की आपल्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीबाबत सुरक्षा व कामाची हमी वाटली पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान लाभते, त्यांचा उत्साह वाढतो व ते आपल्या कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात. तसेच कर्मचाऱ्यांची संस्थेविषयी निष्ठा व आत्मीयता वाढते. 2. योग्य मोबदला. व्यवसाय संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक व रास्त वेतन तसेच इतर प्रोत्साहनपर भत्ते देणे आवश्यक आहे. जसे बोनस, अतिरिक्त तासांबद्दल मोबदला, चांगल्या कामाचे बक्षीस इत्यादी स्वरूपानुसार वेतन निश्चित झाले पाहिजे. संस्थेने बढती, अनुरूप वेतन योजना, वेतन सुधारणा इत्यादींचा वेळोवेळी अवलंब केला पाहिजे. क्रमांक 3. आरोग्य व सुरक्षितता उपाय. व्यवसाय संस्थेने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्वच्छ उपाहारगृह सुविधा, प्राथमिक औषधोपचार, कार्यालयाची स्वच्छता, अपघातापासून संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, यंत्रांची योग्य देखभाल इत्यादींविषयी नियमित दक्षता घेणे आवश्यक आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हातमोजे, पादत्राणे, शिरस्त्राणे, चष्मे, मुखवटे इत्यादींचा पुरवठा केला पाहिजे. 4. कामाची सुयोग्य स्थिती. कामाच्या ठिकाणी कामासाठी पोषक व योग्य वातावरण ठेवणे ही व्यवसाय संस्थेची जबाबदारी असते. खेळती हवा, पिण्याचे पाणी, पुरेसा प्रकाश तसेच हवा, पाणी, आवाजाचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कामाचे योग्य तास, भोजनाची व विश्रांतीची वेळ यांचे योग्य नियोजन असले पाहिजे.
5. कामगार संघटनांना मान्यता. कर्मचाऱ्यांना कर्मचारी हितासाठी संघटना स्थापन करण्याचा व त्या संघटनेचा सभासद होण्याचा हक्क आहे. हे व्यवसाय संस्थेने मान्य केले पाहिजे व त्यानुसार कामगार संघटनेला अधिकृत मान्यता दिली पाहिजे. फोडा व राज्य करा या पद्धतीचा अवलंब व्यवसाय संस्थेने करू नये. संस्थेने कामगार संघटनेबरोबर कामगारांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा व वाटाघाटी करणे आवश्यक आहे. व्यवसाय व्यवस्थापन व कामगार संघटनांनी दोघांच्याही हितासाठी संप, टाळेबंदी यावर निर्बंध घातले पाहिजेत व औद्योगिक शांतता राखली पाहिजे. 6. शिक्षण व प्रशिक्षण. प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ठराविक कालावधीनंतर रिफ्रेशर ट्रेनिंगसारखे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. कारण प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ होते. 7. कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग. व्यवसाय व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची एक समिती गठीत केली पाहिजे की जी व्यवस्थापनाला विविध प्रकारच्या सूचना, काही नवीन कल्पक योजना देऊ शकेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढते व त्यांच्यात आपलेपणाची जाणीव निर्माण होते. 8. बढती व करिअर. रोजगाराच्या संधी. व्यवसाय व्यवस्थापनाने गुणवान व अनुभवी कर्मचाऱ्यांना बढतीच्या योग्य संधी देणे आवश्यक असते. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना बढती मिळण्यासाठी कोणती पात्रता, कौशल्य व किती अनुभव लागेल याची स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. त्यामुळे कर्मचारी त्यांच्या करिअरसाठी जागरूक राहतात. 9. योग्य तक्रार निवारण पद्धती. व्यवसाय व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या समस्या व तक्रारी हाताळण्यासाठी योग्य कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. वेळीच तक्रारींची दखल घेऊन त्यांची सखोल माहिती घेऊन उशीर न करता त्या तक्रारींचे निराकरण केले पाहिजे. 10. इतर. व्यवसाय व्यवस्थापनाची इतर कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक द्यावी. 2. त्यांच्या चांगल्या कामाचे व कौशल्याचे कौतुक करावे. 3. कायदेशीर आचारसंहिता लागू करावी. 4. चांगले व परिपूर्ण काम करणाऱ्यांना प्रगतीची संधी द्यावी. 5. त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक हक्कांचे रक्षण व्हावे. 6. त्यांना अनौपचारिक गट तयार करण्यास मान्यता द्यावी इत्यादी. प्रश्न क्रमांक 2. सामाजिक जबाबदारी या संज्ञेची व्याख्या लिहा आणि सामाजिक जबाबदारीची काय गरज आहे ते सांगा. उत्तर. अर्थ. व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी ही व्यापक संकल्पना आहे. कायदेशीर जबाबदारी विहित किंवा विशिष्ट कायद्यांचे पालन करून पार पाडता येते, परंतु सामाजिक जबाबदारी त्याही पलीकडे अधिक व्यापक स्वरूपाची असते. त्यामुळेच असे म्हणता येईल की कायद्याने निर्धारित केलेल्या जबाबदाऱ्यांबरोबरच संस्थेला तिच्या व इतर सामाजिक कर्तव्यांची जाणीव असणे म्हणजे सामाजिक जबाबदारी होय. समाजहिताला कुठेही हानी पोहोचणार नाही याची पूर्ण दक्षता व्यवसायाने घेणे आवश्यक आहे. व्यवसायाची सर्व कार्ये समाजाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी योगदान देणारी असावीत. व्याख्या. हॉवर्ड डी बोवेन यांच्या मतानुसार सामाजिक जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा कार्यप्रणालीचे अनुकरण करावे जी आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. सामाजिक जबाबदारीची गरज. 1. विश्वस्त कल्पना. 2. समाजाच्या बदलत्या अपेक्षा. 3. नावलौकिक. 4. पर्यावरणाचे संरक्षण. 5. संसाधनांचा पर्याप्त वापर. 6. कामगार संघटनांचा दबाव. 7. ग्राहक चळवळींची वाढ. 8. शासकीय नियंत्रण. 9. दीर्घकालीन स्वहित. 10. गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या. 11. जागतिकीकरण. 12. माध्यमांची भूमिका. आपण सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया. क्रमांक 1. विश्वस्त संकल्पना. आर्थिक सामाजिक तत्त्वज्ञानाची ही कल्पना महात्मा गांधी यांनी प्रथम मांडली. व्यवसाय हा लोकांच्या फायद्यासाठी कायदेशीर व नैतिक असावा. व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त आहेत असे मानले जाते. 2. समाजाच्या बदलत्या अपेक्षा. वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासंदर्भात व्यवसायांकडून समाजाच्या अपेक्षा झपाट्याने बदलत आहेत. समाजाच्या अपेक्षानुसार व्यवसाय चालू राहिला पाहिजे, तसेच समाजाचे कल्याण हाच हेतू असला पाहिजे. 3. नावलौकिक किंवा प्रतिष्ठा. जो व्यवसाय सामाजिक गरजांना अनुकूल प्रतिसाद देतो तो बाजारपेठेत चांगला नावलौकिक व प्रतिष्ठा निर्माण करतो. जी संस्था स्वतःच्या कर्मचाऱ्यांची, ग्राहकांची व समाजाची काळजी घेते तिला त्यांच्याकडून आदर मिळतो व अशा संस्थांना नेहमीच लोकांकडून चांगला पाठिंबा मिळत जातो.
त्यामुळे विक्रीचे प्रमाण वाढते, परिणामी नफा वाढतो व संस्थेचा विकास होतो. 4. पर्यावरणाचे संरक्षण. व्यावसायिक संस्थांनी देशाच्या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे. त्यांनी पर्यावरणातील प्रदूषण व जीवशास्त्रीय असंतुलन टाळले पाहिजे. त्यांचे उद्योग पर्यावरण स्नेही असले पाहिजेत. पर्यावरणावर व समाजहितावर त्यांचा कोणताही परिणाम होऊ देता कामा नये. 5. संसाधनांचा पर्याप्त वापर. व्यवसायाने जास्तीची साधने वापरताना योग्य समतोल साधला पाहिजे आणि अपव्यय टाळला पाहिजे व साधनांचा पर्याप्त वापर केला पाहिजे. 6. कामगार संघटनांचा दबाव. व्यवसाय संस्थेने कामगारांविषयीची आपली जबाबदारी समजून घेणे व त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे. संघटनेबरोबर संघर्ष टाळला पाहिजे. 7. ग्राहक चळवळींची वाढ. व्यवसाय संस्था ग्राहकांसाठी कार्य करते, म्हणून त्यांनी ग्राहक हिताचे धोरण अवलंबले पाहिजे. ग्राहकांचे हक्क जपले पाहिजेत. ग्राहकांच्या हितासाठी स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे. 8. शासकीय नियंत्रण. शासनाने व्यवसाय संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांचे संचालन करण्यासंबंधी अनेक कायदे लागू केले आहेत. व्यवसायाने या कायद्यांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. कायद्यांचा नैतिक दबाव व्यवसाय संस्थांवर असतो. 9. दीर्घकालीन स्वहित. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन समाजहिताचा विचार करणे म्हणजे दीर्घकाळ चांगला नफा मिळवून चांगली प्रतिमा निर्माण करणे होय. चांगल्या सेवांची खात्री झाल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा होतो. 10. गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या. सध्याच्या समाजात समस्या अधिक व गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. व्यवसाय संस्थेने सामाजिक भान ठेवून काही समस्या सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे, जसे कामाच्या ठिकाणी असणारे मतभेद इत्यादी. 11. जागतिकीकरण. ज्या देशांनी व देशातील व्यवसाय संस्थांनी व्यवहारांची आदर्श पद्धत स्वीकारली त्यांचा जगभर प्रभाव वाढला आहे. 12. माध्यमांची भूमिका. व्यवसायामधील गैरव्यवहार व ग्राहकांची पिळवणूक याबाबत माध्यमे आवाज उठवू शकतात. त्यामुळे व्यवसायांना ग्राहकहित व आपली सामाजिक जबाबदारी विसरून व दुर्लक्षित करून चालणार नाही. प्रश्न 3. समाजाप्रती मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या व्यवसाय घटकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगा. उत्तर. समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या. 1. पर्यावरणाचे संरक्षण. 2. संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर. 3. दुर्बल घटकांसाठी आरक्षण. 4. मागासलेल्या भागांचा विकास. 5. समाजविघातक कृत्यांना विरोध. 6. आर्थिक मदत. 7. अतिदाट गर्दी रोखावी. 8. रोजगार निर्मिती. या मुद्द्यांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. क्रमांक 1. पर्यावरणाचे संरक्षण. अलीकडील काळामध्ये प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढते उद्योगधंदे, रासायनिक प्रकल्प, सिमेंट उद्योग इत्यादीमुळे हवेच्या व पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. व्यवसाय संस्थांनी हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. 2. संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर. व्यवसाय संस्थांनी उपलब्ध नैसर्गिक संसाधने जसे पाणी, इंधन, जमीन यांचा पर्याप्त व कार्यक्षम उपयोग करणे आवश्यक आहे. 3. दुर्बल घटकांसाठी आरक्षण. व्यवसाय संस्थांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी काही जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे. गरीब घटकांना आर्थिक मदतीची अपेक्षा असते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यवसाय संस्थांनी प्रयत्न करावेत. 4. मागासलेल्या भागांचा विकास. व्यवसाय संस्थांनी देशाच्या समतोल विकासासाठी सहकार्य करावे. विशेष करून ग्रामीण व अविकसित भागांमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करून तेथील स्थानिक लोकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल व ग्रामीण भागाच्या विकासाला मदत होईल. 5. समाजविघातक कृत्यांना विरोध. व्यवसाय संस्थांनी कटाक्षाने समाजविघातक हालचाली व कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये. त्याचे समाजावर दुष्परिणाम होत असतात. समाजविघातक कुठल्याही संस्थेला, संघटनेला किंवा कार्यक्रमाला आर्थिक मदत देऊ नये. जसे बेकायदेशीर आयात म्हणजे स्मगलिंग, दहशतवादी लोकांचे गट, लाचखोर सरकारी अधिकारी यांची संगत व्यवसाय संघटनांनी टाळली पाहिजे. गुन्हेगारी व दहशतवादी प्रवृत्तींच्या व्यक्तींना मदत करू नये. शासकीय लोकांना लाच देणे टाळावे. 6. आर्थिक मदत. व्यवसाय संस्थांनी समाजातील विविध समाज उपयोगी कार्यक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदत करावी. जसे रक्तदान, वंचितांना शिक्षण, भुकेल्यांना अन्नदान, तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहीम, ध्वनी प्रदूषण विरोधी मोहीम इत्यादी कार्यक्रमांना देणगी द्यावी. 7. अतिदाट गर्दी रोखावी. व्यवसाय संस्थांनी शहरांमध्ये होणारे उद्योगांचे केंद्रीकरण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उद्योग हे शासनाने निश्चित केलेल्या उद्योग क्षेत्रामध्ये स्थापन करावेत. शहरी वस्त्यांमध्ये असू नयेत. त्यामुळे शहरी वस्त्यांवरील दुष्परिणाम टाळले जातील. क्रमांक 8. रोजगार निर्मिती.
व्यवसाय संस्थांनी व्यवसाय विस्तारीकरण व व्यवसाय विभाजनासारख्या धोरणांद्वारे समाजातील विविध घटकांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण कराव्यात. त्यामुळे सरकारसमोरील बेरोजगारी ही ज्वलंत समस्या सोडवण्यास मदत होऊ शकेल व दारिद्र्याचे निर्मूलन होईल. प्रश्न 4. गुंतवणूकदारांप्रती व शासनाप्रती व्यवसायाच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? उत्तर. व्यवसायाच्या गुंतवणूकदारांप्रती जबाबदाऱ्या: सभांचे योग्य नियोजन, गुंतवणुकीवर मोबदला, तक्रारी टाळणे, पारदर्शकता राखणे, माहिती योग्य रीतीने प्रकट करणे, प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया. क्रमांक 1. सभांचे योग्य नियमन. व्यवसाय संस्थेने व्यवसायासंबंधी विशेषतः गुंतवणुकीबाबत माहिती देण्यासाठी गुंतवणूकदारांच्या ठराविक कालावधीनंतर सभा बोलावल्या पाहिजेत. त्या सभांमध्ये खरे व वास्तव चित्र गुंतवणूकदारांसमोर मांडले पाहिजे. आर्थिक संकटाच्या वेळी गुंतवणूकदारांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. आर्थिक समस्या कोणत्या कारणांनी निर्माण झाल्या व त्या आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना दिली पाहिजे. 2. गुंतवणुकीवर मोबदला. व्यवसाय संस्थेने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा नियमितपणे देणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांच्या मनामध्ये योग्य परतावा मिळण्याबाबत, गुंतवणूक सुरक्षेबाबत व आम्ही व्यवसायाचा विस्तार किंवा वृद्धी करीत आहोत या बाबतीत खात्री निर्माण केली पाहिजे. 3. तक्रारी हाताळणे. व्यवसाय संस्थेने जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची योग्य दखल घेतली पाहिजे. त्यासाठी परिणामकारक कार्यपद्धती अवलंबली पाहिजे. 4. पारदर्शकता राखणे. व्यवसायामध्ये गुंतवणूकदार व्यवसायाची दीर्घकालीन भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी व व्यवसायात खेळते भांडवल मिळावे यासाठी गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे व्यवसाय संस्थेने आर्थिक कारभारामध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. क्रमांक 5. माहिती योग्य रीतीने प्रकट करणे. गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याची माहिती पटवण्यासाठी तसेच त्यांनी भविष्यामध्ये अधिक गुंतवणूक करावी असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी व्यवसाय संस्थेने संपूर्ण वस्तुस्थितीवर आधारित माहिती गुंतवणूकदारांना पुरवली पाहिजे. त्यांना नियमितपणे अहवाल, परिपत्रके, नफा-तोटा पत्रके इत्यादी निवेदने पाठवली पाहिजेत. 6. प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. व्यवसाय संस्थेने मजबूत आर्थिक स्थिती, कर्जफेडीची क्षमता, स्वतःचा नावलौकिक राखणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायाने संशोधन व विकास कार्यक्रम, नवकल्पना व विस्तार यावर भर देणे आवश्यक आहे. शासनाप्रती जबाबदाऱ्या: 1. नियमितपणे कर भरणा. 2. नियम व कायद्यांचे पालन. 3. परकीय चलन मिळवणे. 4. आर्थिक विकास. 5. सामाजिक व आर्थिक धोरणांची अंमलबजावणी. 6. शासनास सूचना करणे. 7. अनुचित लाभ. 8. शासकीय कोषागारासाठी योगदान. क्रमांक 1. नियमितपणे कर भरणा. व्यवसाय संस्थेने त्यांना देय असलेले शासनाचे सर्व कर वेळेवर भरणे आवश्यक आहे. जसे विक्री कर, उत्पन्न कर, आयकर, संपत्ती कर इत्यादी. कारण या निधीमधून सरकारला विविध विकास प्रकल्प सुरू करता येतात. 2. नियम व कायद्यांचे पालन. व्यवसाय संस्थेने शासनाचे विविध कायदे, नियम यांचे पालन करणे आवश्यक आहे. परवाना मिळवण्यासाठी, व्यवसायाच्या कार्यप्रणालीसाठी, किंमत निश्चिती आणि उत्पादन पद्धती इत्यादी बाबतीत विविध कायद्यांचा व कायदेशीर तरतुदींचा योग्य अवलंब व्यवसायाने करावा. थोडक्यात व्यवसाय कायदेशीर मार्गाने करावा. क्रमांक 3. परकीय चलन मिळवणे. मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय संस्थेने आपली उत्पादने निर्यात केली पाहिजेत व निर्यातीद्वारे परकीय चलन देशाला मिळवून दिले पाहिजे. कारण देशाला काही महत्त्वाच्या व गरजेच्या वस्तूंचे आयात करणे त्यामुळे शक्य होते. 4. आर्थिक विकास. प्रत्येक व्यवसाय संस्थेने आपल्या देशाच्या संतुलित व वेगवान आर्थिक विकासासाठी शासनाला व शासकीय धोरणांना वेळोवेळी सहकार्य करावे. 5. सामाजिक व आर्थिक धोरणांची अंमलबजावणी. व्यवसाय संस्थेने शासनाला सामाजिक व आर्थिक कार्यक्रम राबवण्यासाठी व धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य व मदत करावी. 6. शासनास सूचना करणे. व्यवसाय संस्थांनी औद्योगिक धोरणांची आखणी करीत असताना अनुभवावर आधारित सुयोग्य सूचना शासनास करणे आवश्यक आहे. जसे आयात निर्यात धोरण, परवाना पद्धती इत्यादी. क्रमांक 7. अनुचित लाभ. व्यवसाय संस्थेने शासकीय अधिकाऱ्यांना लाच देऊन, दबाव आणून अनुचित काम करण्यास भाग पाडू नये. 8. शासकीय कोषागारासाठी योगदान. व्यवसाय संस्थेने नैसर्गिक आपत्ती, आर्थिक आणीबाणी, भूकंप, पूर, दुष्काळ तसेच अचानक आलेल्या जागतिक महामारी प्रसंगी कोरोनासारख्या शासनास आर्थिक मदत करावी.
धन्यवाद. अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 6 वरील सर्व प्रश्नांची उत्तरं अभ्यासलेली आहेत. लवकरात लवकर पुढील प्रकरणाचा व्हिडिओ देखील मी घेऊन येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.